we are talking about the rectifiers, correct? As I have told you, in rectifiers we have two types: half wave rectifier and full wave rectifier. In full wave rectifier, again we have two types: center tapped transformer full wave rectifier and bridge rectifier. Okay, so one by one we are going to study the operations of half wave rectifier and full wave rectifier. So first one is half wave rectifier. Correct. So I will just draw the diagram. This is a transformer, as all of you know. Here we apply 230 volt. That is MACB power supply, 230 volt AC, 50 hertz frequency. Okay. Then this is the primary side of the transformer. This is the secondary side. This is the secondary. So what do you see? Primary number of turns are shown more as compared to the secondary number of turns. Okay, so what type of transformer it is? When we have more primary turns and less secondary turns, we call it as step down transformer. This is a step down transformer. Correct, transformer. What is the use of step down transformer? Higher voltage can be reduced to the required voltage. आपल्याला MACB कडनं मिळतं ते 230 व्होल्ट AC. मला जर 15 व्होल्ट पाहिजे असेल तर मी स्टेप डाऊन करणार ते व्होल्टेज. 230 रूपांतर 15 व्होल्ट मध्ये करणार. सो दिस इज 15 व्होल्ट AC. ओके, सेकंडरी. आता हे AC व्होल्टेज आहे, मला DC करायचं. ACचं DC मध्ये रूपांतर करायचं. So what I will do, first of all, I will use a diode here, like this, and it's a load, RL. असं मी जोडीन. This is the diode, and this is the load. Correct? Now, all of you know that when we apply AC voltage to the diode, what will happen? Secondary ला आपल्याला AC voltage मिळते 15 volt AC. So when the diode is going to conduct and when it is not going to conduct, that is important for us. This is your secondary voltage. And this is the output voltage. The secondary voltage. आपल्याला माहिती सेकंडरीला एसीच व्होल्टेज मिळते. त्याला मी VS म्हणतो. दिस व्होल्टेज VS, याला VP म्हणतात. प्रायमरी व्होल्टेजला VP, सेकंडरी व्होल्टेजला VS. करेक्ट. आणि या ठिकाणी मी आउटपुट व्होल्टेज म्हणतो. लोडच्या अक्रॉस. दिस इज आउटपुट व्होल्टेज.
ठीक आहे, तर ह्याला मी व्हीएस म्हणतो आणि ह्याला मी व्हीओ म्हणतो. तर आपल्याला माहिती ज्यावेळेस पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल, दिस इज पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड दिस इज निगेटिव्ह हाफ सायकल. ज्यावेळेस पॉझिटिव्ह हाफ सायकल चालू असेल त्यावेळेस ही सेकंडरीची वरची बाजू आहे ही आणि ही सेकंडरीची खालची बाजू, त्याला मी ए आणि बी म्हणतो. ठीक आहे, ज्यावेळेस पॉझिटिव्ह हाफ सायकल चालू असेल त्यावेळेस ए पॉझिटिव्ह असेल आणि त्यावेळेस बी निगेटिव्ह असेल. ठीक आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकल. निगेटिव्ह हाफ सायकलला उलट होणार, ए विल बी निगेटिव्ह अँड बी विल बी पॉझिटिव्ह. ठीक आहे, सो when secondary voltage is positive, we say that A is positive with respect to B. So B is undergoing negative side. आता काय होईल, ज्यावेळेस ए पॉझिटिव्ह असेल सेकंडरीचं त्यावेळेस ही हा जो डायोड आहे ह्याची ही बाजू पी साइड आहे आणि ही बाजू एन साइड आहे. सो ए इज पॉझिटिव्ह, सो ए इज गेटिंग कनेक्टेड टू पी साइड पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह इज गेटिंग कनेक्टेड टू पी साइड ऑफ द डायोड and B is negative, negative is getting connected to N side of the diode through the load resistance. Correct? So P getting connected to positive, that is A, and N getting connected to negative, that is B. So when positive voltage is connected to P and negative voltage is connected to N, we call it as forward bias. आपण काय म्हणतो याला, फॉरवर्ड बायस कंडिशन. डायोड काय होईल, फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायस होईल म्हणजे ऑन होईल, फॉरवर्ड बायस होईल म्हणजे ऑन होईल. ऑन झाला डायोड, ऑन झाला की याच्यातनं करंट फ्लो व्हायला चालू, ए साइड कडनं, ह्या डायोड मधनं, ह्या लोड मधनं, ह्या बी साइड कडे, अशा प्रकारे करंट फ्लो व्हायला चालू. डायरेक्शन बघा करंट फ्लोच, अशा प्रकारे करंट फ्लो व्हायला चालू. करेक्ट, ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल म्हणजे करंट फ्लो असा होणार. मग हे जे ही सायकल आहे पॉझिटिव्ह सायकल ही पूर्णपणे करंट फ्लो झाला की काय होणार, करंट फ्लो झाल्यावर काय होणार, याच्या अक्रॉस व्होल्टेज तयार होणार, आर एलच्या अक्रॉस. कारण आपल्याला माहिती एखाद्या रेजिस्टन्स मधनं करंट फ्लो झाला आय इंटू आर एल, व्ही तयार होत, व्होल्टेज तयार होत. आपल्याला माहिती व्ही इज इक्वल टू आय आर, ओहम्स लॉ. तर एखाद्या रेजिस्टन्स मधनं करंट फ्लो व्हायला लागला की तिथं व्होल्टेज तयार, आउटपुट व्होल्टेजला तुम्हाला ही सायकल मिळते पूर्णपणे, ही पॉझिटिव्ह सायकल इथं पूर्णपणे मिळते. ठीक आहे, नाउ व्हॉट विल हॅपन ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल. निगेटिव्ह हाफ सायकलला काय होईल, सॉरी आता निगेटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे, तर परत दाखवते मी. A will be negative and B will be positive. हा निगेटिव्ह हाफ सायकलला ए साइड निगेटिव्ह होणार आणि विथ रिस्पेक्ट टू बी साइड. मग आता मला सांगा, वेन पी इज कनेक्टेड टू निगेटिव्ह अँड एन इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह असं जर झालं तर आपण याला काय म्हणतो, रिव्हर्स बायस.
त्याला काय म्हणतो आपण, रिव्हर्स बायस्ड जंक्शन. जर पी निगेटिव्हला कनेक्ट झालं आणि एन पॉझिटिव्हला कनेक्ट झालं तर त्या जंक्शनला आपण म्हणतो रिव्हर्स बायस्ड पी एन जंक्शन. आपल्याला माहिती रिव्हर्स बायस झाला की डायोड काय होणार, ऑफ होणार. डायोड ऑफ झाला याचा अर्थ त्यातनं करंट फ्लो होणार नाही. देर विल बी नो करंट फ्लो इन द डायोड. कुठल्याही प्रकारचा करंट फ्लो होणार नाही. आणि आपल्याला माहिती करंट फ्लो जर नाही झाला तर लोडच्या अक्रॉस रेझिस्टन्स, लोड आर एलच्या अक्रॉस व्होल्टेज तयार होईल का, नाही. हा जर करंट झिरो असेल तर 0 इंटू आर एल विल बी 0. तर लोडच्या अक्रॉस कुठलंही व्होल्टेज तयार होणार नाही, आपल्याला माहिती. मग मी लोडला कसं वेव्हफॉर्म दाखवू शकतो, 0, हे 0 व्होल्टेज. परत पॉझिटिव्ह हाफ सायकलला परत ए पॉझिटिव्ह येईल, परत ही पॉझिटिव्ह हाफ सायकल आपल्याला माहिती, करंट परत फ्लो होणार. आणि निगेटिव्ह हाफ सायकलला 0. येते लक्षात. तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला आउटपुटला व्होल्टेज मिळेल तुम्हाला, पण निगेटिव्ह हाफ सायकलला आउटपुटला व्होल्टेज मिळणार नाही. त्यावेळेस व्होल्टेज 0 राहील, कारण करंटच फ्लो होणार नाही निगेटिव्ह हाफ सायकल. का करंट फ्लो होणार नाही, कारण पीएन जंक्शन रिव्हर्स बायस. पॉझिटिव्ह हाफ सायकलला पीएन जंक्शन फॉरवर्ड बायस होईल, त्याच्यामुळं करंट फ्लो होईल डायोड मध्ये. आणि करंट फ्लो झाला की मग लोडच्या अक्रॉस तुम्हाला व्होल्टेज मिळेल. आलं लक्षात. सो इन दिस वे इट इज द वर्किंग ऑफ दी हाफ वेव्ह रेक्टिफायर. तर हाफ वेव्ह रेक्टिफायरचं वर्किंग आपल्याला अगोदर सांगता आलं पाहिजे. की पहिल्यांदा ट्रान्सफॉर्मर कशासाठी वापरलाय, तर मी तर ट्रान्सफॉर्मर वापरलाय तो स्टेप डाऊन करण्यासाठी. हायर व्होल्टेज 230 व्होल्ट मला, कमी व्होल्टेज मला 15 व्होल्ट, 18 व्होल्ट, 20 व्होल्ट, 9 व्होल्ट, 6 व्होल्ट असं पाहिजे. त्यासाठी मी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरतो. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरल्यामुळं व्होल्टेज रिड्यूस झालं. परंतु एसीला एसीच मिळतं. प्रायमरीला आपण एसी दिलेलं आहे, सेकंडरीला सुद्धा मला एसी व्होल्टेज. आपल्याला एसीचं डीसी करायचं, रेक्टिफायर करायचं. रेक्टिफायर म्हणजे एसीचं डीसी करायचं. आता एसीचं डीसी करायचं म्हटलं की आपल्याला माहिती डीसी म्हणजे करंट फ्लो एकाच डायरेक्शनने व्हायला पाहिजे. एसी मध्ये कसं पॉझिटिव्ह हाफ सायकलला करंट एका डायरेक्शनने फ्लो होतो, निगेटिव्ह हाफ सायकलला विरुद्ध डायरेक्शनने फ्लो होतो, अपोजिट डायरेक्शनने. तसं रेक्टिफायरला कसं व्हायला पाहिजे, डीसीला कसं व्हायला पाहिजे, करंट फ्लो कायम एकाच बाजूने व्हायला पाहिजे, विरुद्ध बाजूने कधीही करंट फ्लो व्हायला नाही पाहिजे. So current should flow only during positive half cycle and it should not flow during negative half cycle. Correct? किंवा current should flow only during negative half cycle. It should not flow during positive half cycle. दोन्हीपैकी एक तर निगेटिव्ह हाफ सायकल तुम्हाला मिळाली पाहिजे किंवा पॉझिटिव्ह हाफ सायकल मिळाली पाहिजे. जर तुम्हाला निगेटिव्ह हाफ सायकल मिळाली आउटपुटला तर आपण त्याला काय म्हणतो, निगेटिव्ह पॉवर सप्लाय, निगेटिव्ह डीसी व्होल्टेज म्हणतो. जर आपल्याला आउटपुटला पॉझिटिव्ह व्होल्टेज मिळालं तर त्याला आपण पॉझिटिव्ह डीसी म्हणतो. दोन्ही डीसीच आहेत, फक्त एक पॉझिटिव्ह डीसी आणि एक निगेटिव्ह डीसी. जर तुम्हाला निगेटिव्ह हाफ सायकल मिळाली तर ते निगेटिव्ह डीसी होईल. जर तुम्हाला पॉझिटिव्ह हाफ सायकल मिळाली तर पॉझिटिव्ह डीसी व्होल्टेज. ठीक आहे. आता तुम्ही म्हणताल मला समजा निगेटिव्ह पाहिजे, निगेटिव्ह डीसी व्होल्टेज पाहिजे, काय करावं लागेल मला इथं, कुणी सांगू शकतं? वाघमारे. समजा मला आउटपुटला निगेटिव्ह पाहिजे, पॉझिटिव्ह नको, निगेटिव्ह आउटपुट मला पाहिजे. काय करावं लागेल मला चेंज या डायग्राम मध्ये, कुणी सांगा एक जण. म्हणजे मला आउटपुट कसं पाहिजे, आता असं पाहिजे. हे जे आउटपुट आहे हे मला आता असं पाहिजे. निगेटिव्हला मिळालं पाहिजे, पॉझिटिव्हला 0
आणि निगेटिव्ह आउटपुट मला मिळालं पाहिजे. पॉझिटिव्हला 0, परत निगेटिव्ह मिळालं. असं आउटपुट पाहिजे असं. तर मला या डायग्राम मध्ये कुठं चेंज करावं लागेल, काय चेंज करावं लागेल? कॅन एनीवन टेल? याला पॉझिटिव्ह डीसी म्हणतो आपण आणि याला आपण निगेटिव्ह डीसी म्हणतो. दोन्ही डीसीच आहेत, फक्त एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह. आणि हे मात्र एसी. इथं करंट व्होल्टेज जे तयार होते ते दोन्ही बाजूला, पॉझिटिव्हला पण होते निगेटिव्हला. त्याला एसी म्हणतो. डीसी पाहिजे असेल तर एकतर पॉझिटिव्ह डीसी मिळेल किंवा निगेटिव्ह डीसी मिळेल. आता मी सांगितलं पॉझिटिव्ह डीसी आपल्याला अशा प्रकारे मिळतं. समजा मला आता माझी रिक्वायरमेंट काय की मला निगेटिव्ह डीसी पाहिजे, आउटपुटला मला निगेटिव्ह डीसी व्होल्टेज मिळायला पाहिजे, म्हणजे निगेटिव्ह हाफ सायकल मला मिळाली पाहिजे, पॉझिटिव्ह नको. मला या डायग्राम मध्ये काय चेंज करावं लागेल की मला निगेटिव्ह डीसी आउटपुट व्होल्टेज? वाघमारे सांगा. नलवडे, कुणी सांगा एक जण की मला निगेटिव्ह आउटपुट मिळण्यासाठी मला काय चेंज करावं लागेल, ह्या डायग्राम मध्ये काय चेंज करावं लागेल? नाही सांगता येत. काही नाही, फक्त डायोड उलटा करा. डायोड मी असा दाखवलेला आहे, त्याच्याऐवजी आता डायोड असा दाखवा तुम्ही. बघा, डायोडचं तोंड फिरवा. एवढं केलं की तुम्हाला निगेटिव्ह आउटपुट मिळेल, कारण डायोड हा पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय होईल, पॉझिटिव्ह हाफ सायकलला तो रिव्हर्स बायस होईल आणि निगेटिव्ह हाफ सायकलला तो फॉरवर्ड बायस होईल डायोड. बघा, पॉझिटिव्ह हाफ सायकलला ए विल बी पॉझिटिव्ह, मग पॉझिटिव्ह एन ला कनेक्ट होईल डायोडच्या, आणि पॉझिटिव्ह जर एन ला कनेक्ट झालं आणि निगेटिव्ह पी ला कनेक्ट झालं तर डायोड काय होईल, रिव्हर्स बायस होणार. करंट फ्लो होईल का? नाही होणार. तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला कुठलाही करंट फ्लो होणार नाही. आणि निगेटिव्ह हाफ सायकलला काय होईल, ए विल बी निगेटिव्ह अँड बी इज पॉझिटिव्ह. मग निगेटिव्ह इज गेटिंग कनेक्टेड टू एन, हे एन आहे आणि हे पी आहे. सो निगेटिव्ह इज गेटिंग कनेक्टेड टू एन and positive getting connected to P. So it will be forward biased. त्यामुळे निगेटिव्ह हाफ सायकलला डायोड फॉरवर्ड बायस होईल and you will get output voltage like this type of output voltage you will get. So this will be negative DC voltage. ठीक आहे. डायोड जर मी असा ठेवला तर I will get positive DC voltage. डायोड जर मी असा ठेवला then I will get negative DC voltage. तर आपल्याला माहित पाहिजे किंवा दोन्ही डीसी व्होल्टेजेस, दोन्ही रेक्टिफायर्स, परंतु एक पॉझिटिव्ह डीसी देतो आणि दुसरा निगेटिव्ह डीसी देतो. डीसी कशामुळे म्हटलं मी, कारण एकाच डायरेक्शननी करंट फ्लो होतो. एकतर पॉझिटिव्ह डायरेक्शननी, पॉझिटिव्ह डीसी असेल तर पॉझिटिव्ह डायरेक्शननी करंट फ्लो होतो, आणि जर निगेटिव्ह डीसी असेल तर निगेटिव्ह डायरेक्शननी करंट फ्लो होतो. बरोबर आहे. तर दिस इज द हाफ वेव्ह रेक्टिफायर. बोथ आर हाफ वेव्ह रेक्टिफायर. हे पण हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे, हे पण हाफ वेव्ह रेक्टिफायर. दोन्ही मध्ये फरक काय, तर एक पॉझिटिव्ह डीसी व्होल्टेज देतं एक आउटपुट, तर दुसरं आउटपुट आपल्याला निगेटिव्ह डीसी व्होल्टेज देतं. आताच मी सांगितलं, निगेटिव्ह डीसी पाहिजे असेल तर डायोडचं डायरेक्शन चेंज करा, फक्त डायोडचं डायरेक्शन चेंज करा, यू विल गेट निगेटिव्ह डीसी व्होल्टेज. So this is the theory behind the half wave rectifier. I think it is clear. आता याच्यातला थोडासा मॅथमॅटिकल भाग, की आपण एसी व्होल्टेज देतो व्हीएस, इथं आपण व्हीएस देतो एसी व्होल्टेज असं. करेक्ट, दिस इज एसी व्होल्टेज. व्हीएस म्हणजे सेकंडरी व्होल्टेज. व्हीएस इज सेकंडरी, ट्रान्सफॉर्मरचं सेकंडरी व्होल्टेज. ठीक आहे.
आता हे व्हीएस जे आहे हे मी साईन वेव्ह असल्यामुळे मी काय लिहू शकतो, व्हीएम साईन थिटा. साईन वेव्ह आहे ना, एसी व्होल्टेज, एसी व्होल्टेज आहे आणि साईन वेव्ह आहे. त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, 12वीला झालेला आहे. व्हीएस इज इक्वल टू व्हीएम साईन थिटा. करेक्ट. आता आउटपुट जे आहे, ते तुम्हाला कसं आउटपुट मिळतंय, तर या प्रकारचं आउटपुट मिळतंय. फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल मिळते आणि निगेटिव्ह हाफ सायकलला 0 मिळते. आता मला सांगा की एसी व्होल्टेज जे आहे ते हे 0 पासून पाय पर्यंत पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे आणि पाय पासून 2 पाय पर्यंत निगेटिव्ह हाफ सायकल आहे. ठीक आहे. जर मी याचं इंटिग्रेशन केलं तर मला ऍव्हरेज मिळतो. करेक्ट. इंटिग्रेशनचा अर्थ काय, ऍव्हरेजिंग. तर मी 0 पासून पाय पर्यंत आणि पाय पासून 2 पाय पर्यंत, त्याला जर इंटिग्रेट केलं मी ह्या वेव्हला 0 पासून पाय पर्यंत, तर मला ऍव्हरेज मिळेल आणि पाय पासून 2 पाय मिळेल, तर पाय पासून 2 पायचा ऍव्हरेज मिळेल. करेक्ट. सो व्हॉट आय विल राईट. आता इंटिग्रेशन करताना आपण ऍव्हरेजिंग करताना काय करतो, इंटिग्रेशन ऑफ 0 to pi Vs d theta whole divided by बेस. याचा बेस काय, 2 पाय. इथून इथपर्यंत वेव्ह 0 पासून 2 पाय पर्यंत, तर हा बेस झाला. करेक्ट. सो 0 to 2 पाय, सॉरी 0 to 2 पाय Vs d theta base is 2 पाय. So I can split this 0 to pi and pi to 2 pi. असं 2 भागामध्ये मी हे इंटिग्रेशन डिवाइड करू शकतो. करेक्ट. आपल्याला माहिती 0 to 2 पाय मी असं लिहू शकतो, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi Vs d theta प्लस इंटिग्रेशन फ्रॉम pi to 2 pi Vs d theta. करेक्ट. आता मला सांगा आउटपुटला इथं वेव्ह किती मिळते, 0. निगेटिव्ह पाय टू 2 पाय Vs इज 0. इथं 0 मिळते आपल्याला आउटपुट. फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलला मिळते आपल्याला, हे मिळते 0 to पाय मिळते, परंतु पाय टू 2 पायला आउटपुट काय होते, 0च आहे. त्याच्यामुळं ही टर्म आपण काढून टाकू शकतो पूर्णपणे. करेक्ट. अँड डिवाइड बाय 2 पाय बेस डिवाइड बाय 2 पाय. म्हणजे आपण असं हे कसं लिहू शकतो, आउटपुट व्होल्टेज, आउटपुट इज इक्वल टू 1/2 पाय इंटिग्रेशन फ्रॉम 0 to पाय Vs d theta. हे आपलं मेन इक्वेशन तयार होते अशा प्रकारे. आता Vs म्हणजेच आपण त्याला काय म्हटलेलं, व्हीएम साईन थिटा म्हटलेलं आहे. तर व्हीएसच्या ठिकाणी मी व्हीएम साईन थिटा लिहितो. करेक्ट. व्हीएसच्या ठिकाणी मी व्हीएम साईन थिटा लिहितो. So VO is equal to 1/2 pi integration from 0 to pi Vm sin theta d theta. करेक्ट. आता इथं Vm काय, Vm इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द साइन वेव्ह. पीक व्हॅल्यू आपण त्याला म्हणतो, ही पीक व्हॅल्यू आहे. करेक्ट. वेअर
याला VM म्हणतात. आता आपण पॉझिटिव्ह हाफ सायकल कन्सिडर करतोय, त्याच्यामुळे प्लस VM आपण कन्सिडर करतो. वेअर VM इज द पीक व्हॅल्यू. पीक व्हॅल्यू ही कॉन्स्टंट असते, करेक्ट? मॅक्झिमम व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू ऑफ AC input, that is VS. Peak value of AC input VS, that is called as VM. आता ही पीक व्हॅल्यू आपल्याला माहिती ही कॉन्स्टंट आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू ही कॉन्स्टंट असते. मॅक्झिमम व्हॅल्यू मी बाहेर काढू शकतो, जे कॉन्स्टंट आहे ते इंटिग्रेशनच्या बाहेर काढू शकतो. सो इट इज VM upon 2 pi, VM upon 2 pi, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi sin theta d theta, sin theta d theta असं लिहू शकतो, करेक्ट? सो VM upon 2 pi. What is the integration of sin theta? It is minus cos from 0 to pi. Okay. Now I can solve this integration. हे कसं लिहितो आपण? मायनस कॉस पाय मायनस कॉस 0 असं लिहितो आपण, सोडवायचं असेल. व्हॉट इज कॉस पाय? कॉस 180 किती? इट इज -1. आणि कॉस 0 किती हे माहित पाहिजे आपल्याला. कॉस 0 इज +1. ठीक आहे, इथे या व्हॅल्यूज मी टाकतो. VM upon 2 pi minus of -1, cos pi is -1 आणि मायनस cos pi म्हटल्यावर minus of -1 minus what is cos 0. this is minus plus, आपण प्लस लिहू शकतो. हे पण मायनस आहे आणि हे पण मायनस आहे. मायनस विल बी प्लस. what is cos 0? cos 0 is 1. cos 0 is 1. आता मला सांगा किती राहील, काय होईल इथं? VM upon 2 pi VO is equal to VM upon 2 pi in bracket minus this will be +1 and this is +1, so it will be 2. So these 2 will get cancelled. So output voltage VO will be equal to VM upon pi. हा महत्वाचा फॉर्म्युला आपल्याला. VO is nothing but VDC. याला आपण DC व्होल्टेज म्हणतो. VDC is equal to VM upon pi. रेक्टिफायर आउट, त्याला म्हणायचं मॅथमॅटिकल ट्रीटमेंट. ठीक आहे, त्यावरनं आयडीसी काढू शकतो. आयडीसी माहिती आहे आपल्याला, आयडीसी इज इक्वल टू VDC अपॉन RL, लोड रेजिस्टन्स RL. VDC अपॉन RL. V इज इक्वल टू IR फॉर्म्युला माहितीच आहे आपल्याला, ओहम्स लॉ. सो व्हॉट विल बी I इज इक्वल टू V अपॉन R. So IDC is equal to VDC upon RL. But what is VDC? VDC itself is VM upon pi. It is बघितलं आपण. It is VM upon pi divided by RL. Correct. So I can write it as, what is VM upon RL? VM upon RL is IM, peak value of the current. So IDC will be equal to IM upon pi. I can write it like this. VM upon RL is IM.
and this is pi. So Im upon pi, that is equal to IDC. Okay. So if I solve this, if I write pi is equal to 3.142, so 1 upon 3.142 will be equal to, VO will be equal to 0.318 into VM. 1 upon pi ची व्हॅल्यू म्हणजे किती येणार आहे? 1 upon 3.142 असं जर पायची व्हॅल्यू टाकली मी आणि 1 डिवाइडेड बाय केलं तर आय गेट 0.318 VM. 1 upon pi is nothing but 0.318 and a VM. So output voltage VDC is equal to 0.318 VM. पीक व्हॅल्यूच्या 0.318 एवढं डीसी व्होल्टेज तुम्हाला आउटपुटला मिळणार. रेक्टिफायर, हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या आउटपुट. ठीक आहे, आता आपण एखादं एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल इफ आता आपण लिहिलं VDC is equal to 0.318 VM. Now if VM is 10 volt असं आपण गृहीत धरू. ही जी वेव्ह आहे त्या वेव्हचं हे पीक व्हॅल्यू जे आहे दॅट इज 10 volt प्लस 10 volt. ठीक आहे, पीक व्हॅल्यू 10 volt आहे. तर VDC किती होईल? VDC is equal to 0.318 into 10 volt. आता 0.318 ला 10 न गुणलं तर किती येणार आपल्याला? 3.18 एवढे डीसी व्होल्टेज आपल्याला मिळणार. जर तुमचं VM पीक व्हॅल्यू 10 volt असेल तर VDC तुम्हाला किती मिळेल? आउटपुटला डीसी व्होल्टेज किती मिळेल? तर 3.18 होईल. एवढं डीसी व्होल्टेज तुम्हाला मीटरने जर तुम्ही मोजलं मीटरच्या साह्याने तुम्हाला एवढं व्होल्टेज तिथं आउटपुटला मिळेल. कुणाला काही शंका आहे का ह्याच्यात? एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट? आपण मॅथमॅटिक्स आहे त्याचं रिलेटेड बघितलेलं आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या रिलेटेड. If you have any doubt regarding the mathematical part, regarding the working of half wave rectifier, you are free to ask. तुम्ही विचारू शकता डाऊट काय असेल की सर्व आम्हाला हे कळालं नाही, हे मला इक्वेशन्स कळाले नाही, असं काय असेल तर तुम्ही विचारू शकता, काही प्रॉब्लेम. कुणाला काही डाऊट आहे का सांगा. जर असेल तर विचारा बिनधास्त, अगदी काही प्रॉब्लेम. हे सर कळालं नाही आम्हाला, वर्किंग कळालं नाही त्याचं, असं जर काय असेल तर विचारू शकतो. मी तर डिटेलमध्ये तुम्हाला त्याचं वर्किंग सांगितलेलं आहे, त्याच्याशी रिलेटेड जे मॅथमॅटिक्स आहे ते पण तुम्हाला पूर्णपणे सांगितलेलं आहे मी. आय थिंक देअर शुड नॉट बी एनी डाऊट असल्याचं काही कारणच नाही. आपण पूर्ण अगदी त्याचं हे घेतलेलं आहे. Okay, now let us solve one example based upon that. आपण एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह करू म्हणजे आपल्याला क्लिअर तिची आयडिया येईल. हा ट्रान्सफॉर्मर आहे, त्याला आपण MSCBचं व्होल्टेज जोडलेलं आहे 230 volt AC. त्याची फ्रिक्वेन्सी आहे 50 Hz. हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. हे प्रायमरी, हे सेकंडरीला टर्न्स कमी दाखवायचे आपण. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. हा डायोड आहे. हे सेकंडरी, इथं आपण लोड जोडलेला आहे RL, आणि इथं आपल्याला आउटपुट VDC.
हा आपला डायग्राम आहे. ठीक आहे. लेट अस अश्युम दॅट प्रायमरीला 100 टर्न्स आहेत आणि सेकंडरीला 15 टर्न्स आहेत. नंबर ऑफ टर्न्स RL ची व्हॅल्यू 100 ओहम आहे असं गृहीत धरू आपण. 100 ओहम. करेक्ट. सो व्हॉट विल बी द आउटपुट व्होल्टेज? डीसी व्होल्टेज मला किती मिळेल इथं? आउटपुटला किती डीसी व्होल्टेज? तर हे 230 व्होल्ट जे आहे प्रायमरीचं, व्हीपी इज 230 व्होल्ट, सॉरी 230 व्होल्ट. हे जे आहे एसी व्होल्टेज हे RMS व्हॅल्यू दिलेली. ही कसली व्हॅल्यू दिलेली? रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू दिली. तर तुम्ही त्याच्यावरनं पीक व्हॅल्यू काढू शकता का? येस. त्याचा फॉर्म्युला असा आहे, VRMS इज इक्वल टू V पीक, पीक व्हॅल्यू डिवाइड बाय √2. त्याचा फॉर्म्युला. एक मिनिट. ओके. तर हा फॉर्म्युला आपल्याला माहित असला पाहिजे. RMS ची व्हॅल्यू म्हणजे V पीक व्हॅल्यू अपॉन √2. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला सेकंडरी व्होल्टेज काढता आलं पाहिजे. त्यासाठी फॉर्म्युला आहे VP अपॉन VS इज इक्वल टू NP अपॉन NS. आपण प्रायमरीचं व्होल्टेज डिवाइड बाय सेकंडरीचं व्होल्टेज बरोबर प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स डिवाइड बाय सेकंडरीचे नंबर ऑफ. तर आपल्याला VS काढायचं. तर त्याचा फॉर्म्युला कसा आहे? VS विल बी इक्वल टू VP इंटू NS बाय N, असा फॉर्म्युला. आता VP म्हणजे आपलं प्रायमरीचं व्होल्टेज किती? 230 व्होल्ट इथं दिलेलं आहे. 230 व्होल्ट मल्टिप्लाइड बाय NS किती? 15 टर्न्स दिलेले आहेत. 15 भागिले NP किती? प्रायमरीचे टर्न्स 100 दिलेले आहेत. 100 दिलेले. मग आता व्होल्टेज किती होईल आपलं? हे 100 ने भागले याला तर 2.30 इंटू 15 इंटू 15 एवढं सेकंडरी व्होल्टेज येईल. म्हणजे VS इज इक्वल टू 15 त्रिक 45, 40 4, 15 दुनी 30 आणि 4 34. तर सेकंडरीला व्होल्टेज किती मिळेल तुम्हाला? VS इज इक्वल टू 34.50. 34.50. परंतु हे व्होल्टेज कसं आहे? आपण 230 म्हणजे RMS घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ही व्हॅल्यू निघालेली ती RMS व्हॅल्यू निघाली. RMS व्हॅल्यू आपल्याला माहिती RMS व्हॅल्यूवरनं आपण